स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराची आता नशेच्या विळख्यात अडकलेली वस्त्रनगरी असा उल्लेख राज्यभर होऊ लागलाय. त्यामुळे पोलीस प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेऊन शहरात व्यापक कारवाई करून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते. इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून ओळखली जाते. आता हे शहर गांजा चरस पलीकडे जाऊन अधिक प्राणघातक ड्रग्सच्या विळख्यात सापडत चाललंय. एमडी सह प्रतिबंधित इंजेक्शन्स यासारख्या धोकादायक ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात पुरवठा इथं सुरू असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या अवैध व्यवहारात केवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारच नव्हे तर जिम प्रशिक्षक, मेडिकल चालक आणि दिल्लीतून आलेला तरुण इंजिनियर यांचा सहभाग असल्याचं उघड झालंय. शहरातल्या गांजाच्या आधीच्या कारवायांमुळे काही काळ शांत बसलेले गुन्हेगार आता एमडी सारख्या नवीन नशेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झालेत. पोलीस कारवायातून समोर आलेल्या माहितीनुसार हा ड्रग्सचा पुरवठा जुने गुन्हेगारच करत असून त्यांनी समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना देखील या साखळीत ओढलंय. यामुळे नागरिकांत भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडून मिशन झिरो ड्रग्स सारख्या मोहिमांचं वारंवार सादरीकरण करण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात शहरातल्या विविध गल्ल्यांमध्ये एमडी ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत असल्याचं वास्तव समोर येतंय. पोलिसांनी काही कारवाया करून अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली असली तरी या जाळ्याचा संपूर्ण खात्मा झालेला नाही. ड्रग्सच्या व्यवहारांची साखळी इतकी विस्तारलेली आहे की त्याचा थेट दिल्लीपर्यंतचा संबंध दिसून येतो. सामान्यांपासून तरुणांपर्यंत या नशेच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढत असून समाजाचं आरोग्य, सुरक्षितता आणि भवितव्य या सर्व गोष्टी धोक्यात आल्याची जाणीव शहरवासियांना भेडसावतीये. पोलीस आणि प्रशासनानं या संदर्भात अधिक ठोस आणि व्यापक कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून होतीये.